मुकुंदची ताडगोळ्यांची बाग होती. तो ताडगोळ्यांच्या झाडावर चढून ताडगोळे तोडत असे आणि मग हे ताडगोळे व्यापाराला विकून पैसे कमवत असे. अरे बाबा, आता तू ताडगोळे जास्त देत जा. बाजारात ताडगोळ्यांची मागणी वाढली आहे. हो साहेब, उद्यापासून जास्त ताडगोळे आणण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. मुकुंद आणि मयुरीला एक मुलगी होती, मीना. मीना, कुठे आहेस? आता इथेच होती. बहुतेक तिच्या मैत्रिणींसोबत खेळायला गेली असेल. पण तुम्हाला काय काम आहे तिच्याकडे? अगं, तिला ताडगोळे खायचे होते. ए बघ, तिच्यासाठी मी काही खास फ्रेश ताडगोळे आणलेत. तेव्हाच मीना, अरे वा, ताडगोळे, हे सगळे मीच खाणार. हो हो, तुझ्यासाठीच आणले आहेत. आरामात खा. पाऊस असो वा ऊन, मुकुंद प्रत्येक ऋतूत ताडगोळ्यांच्या झाडावर चढत असे. एकदा काय झालं, 2 दिवस सतत पाऊस पडत होता. देव करो आणि हा पाऊस लवकर थांबू दे. आज झाडावर सांभाळून चढा. सगळी झाडे ओली असतील. हो, सांभाळून चढेन. मी नवीन नाहीये त्यात. माहितीये तुम्हाला चढता येतं, पण तरीही काळजी घ्या. हो महाराणीजी, तुम्ही काळजी करू नका. मी हा गेलो आणि हा आलो. ठीक आहे. मुकुंद ताडगोळ्यांच्या झाडावर सांभाळून चढला आणि एक एक करत ताडगोळे पाडू लागला. काही वेळ गेला आणि मग अचानक मीना तिथे पोहोचली. बाबा! मीनाच्या आवाजाने मुकुंदचं लक्ष विचलित झालं आणि तो घसरून थेट खाली पडला. बाबा! मीनाने लगेच काही गावकऱ्यांना हाका मारल्या. सगळे धावत आले. काका, बाबा पडले. गावकरी धावत तिकडे पोहोचले. मुकुंदचं ऑपरेशन केलं गेलं, पण आता तो त्याच्या पायावर कधीच उभा राहू शकत नव्हता. आता काय होणार? आता आपलं घर कसं चालणार? तुम्ही काळजी करू नका. काही ना काही नक्की होईल. त्या देवाने आपल्याला दुःख दिलंय, तर तोच आपल्याला मार्गही दाखवेल. पण कसं? मी तर अपंग झालो आता. हे याच्यापेक्षा मी मेलो असतो तर बरं झालं असतं. असं बोलू नका. तुम्हीच आमचं आयुष्य आहात. मयुरी आणि मुकुंद काळजीत होते की आता त्यांचं पुढील आयुष्य कसं जाईल. काही दिवसांनी मुकुंदला घरी आणलं गेलं. मयुरी आणि मुकुंदने वाचवलेले सगळे पैसे त्यांच्या आजारपणात खर्च झाले. मी काहीतरी काम शोधते. तू घरातलं आणि बाहेरची दोन्ही कामं कशी काय करशील? मी काही ना काहीतरी करेन. एखादे असे काम असेल ना, जे मी या परिस्थितीही करू शकतो. नाही नाही, तुम्ही आराम करा. नाही मयुरी, मी तुझ्यावर असं ओझं नाही बनू शकत. मग या स्थितीत तुम्ही काय करू शकता? काहीतरी नक्कीच असेल. दुसऱ्या दिवशीपासून मयुरीने काम शोधायला सुरुवात केली. ती अनेक दुकान आणि कंपन्यांमध्ये गेली, पण तिला कुठेच काम मिळालं नाही. मला कुठेच काम मिळत नाहीये. मला वाटतं एखादा व्यवसाय करावा. कोणता व्यवसाय? मी तुला काही मदत करू शकतो का? आज बाजारात एक भज्यांचे दुकान पाहिलं. खूप गर्दी होती. मी पण चांगली भजी बनवते ना, मग मी भजी विकली तर? हो, विकू शकेन, पण सगळ्यांना त्याच दुकानातली भजी आवडते. मग तुला जरा वेगळी भजी करावी लागेल ना. म्हणजे कशी? जशी चायनीज भजी असते ना, जी मुलांना खूपच आवडते, तसंच काहीतरी नवीन. तसं काहीतरी. मीना, तू सांग, तुला आणखी काय खायला आवडेल? मला तर मॅगी आवडते. मॅगीची भजी कशी लागतील? मॅगीच्या भज्या सुद्धा बनतात का? हो, ते पण अगदी कुरकुरीत. जा मीना, धावत जा आणि एक पाकिट मॅगी घेऊन ये. मीना मॅगी घ्यायला गेली आणि काही वेळाने 2 मॅगीची पॅकेट घेऊन आली. मीनाने मॅगी उकळली, मग ती सुकवून त्यात काही मसाले घालून तेलात मॅगीची भजी करू लागली. मीना टक लावून आईची मॅगीची भजी पाहत होती. जशी मॅगीची भजी कढईतून बाहेर आली, मीनाने लगेच एक भजी उचलली आणि तोंडात टाकली.
अगं अगं गरम आहे, खूप चविष्ट आहे ताई, वा. मीनाने एक मॅगीचा भजा बाबांनाही दिला. हे तर खूपच चविष्ट आहे. हा, मी म्हटलं होतं ना की खूप छान लागतात. ही मॅगीची भजी बाजारात विकली जातील. हो हो, का नाही, हे तर एकदम धमाल करून टाकतील. मयुरीला हे ऐकून आनंद झाला. काही दिवसांनी मयुरी आणि मुकुंदने मिळून बाजारात भज्यांची गाडी लावली. हे काय आहे आंटी? मॅगीची भजी. मॅगीची भजी? हो, मला एक प्लेट द्या. हो हो, घे बाळा. मयुरीने त्या मुलीला मॅगीची भजी दिली. वा, खूप टेस्टी आहेत. आजपर्यंत अशी भजी मी कधीच खाल्ली नाही. त्या मुलीचे पाहून आणखी काही लोकांनी मॅगीची भजी खाल्ली. आंटी, हे तर खूप छान आहे. मुकुंद मॅगीची भजी तळायला मयुरीला मदत करत होता. तो अपंग होता. पहिल्याच दिवशी मयुरी आणि मुकुंदची चांगली कमाई झाली. ते आनंदाने घरी आले. वाटलं नव्हतं एवढी चांगली कमाई होईल म्हणून. या दुःखाच्या काळातही हाच आनंदाचा क्षण आहे. बाबा, तुम्ही काळजी करू नका. आपली सगळी दुःख पळून जातील. तुम्ही पण बरे व्हाल. अख्ख्या कुटुंबाची आता आशा वाढली होती. सगळे मिळून मेहनतीने प्रयत्न करू लागले. त्यांचा मॅगी भजींचा व्यापार चालू लागला. गिऱ्हाईक गर्दी करू लागले आणि त्यासोबतच त्यांची मिळकतही वाढू लागली. मॅगीची भजी लवकरच प्रसिद्ध झाली. त्यांची मिळकत इतकी वाढली की मुकुंदवर चांगले उपचार सुरू झाले. या उपचारांनी आशा आहे की मुकुंदजी चालू शकतील. काही सेट ऑफ सर्जरी करावे लागतील, पण तुमची बॉडी या उपचारांना चांगली साथ देत आहे. ही बातमी अख्ख्या कुटुंबासाठी चांगली होती. 6 महिन्यात मयुरीने मॅगी भजीचं मोठं दुकान उघडलं आणि हा आनंद द्विगुणित मुकुंदने केला. आज काही क्षणासाठी का होईना तो डगमगत उभा राहिला. हा आशेचा किरण आहे जो सांगतो की मुकुंद लवकरच त्याच्या पायावर उभा राहील. आणि हे सगळं त्यांच्या या मॅगी भजीमुळे झालं. आणि पुढेही ही मॅगीची भजी धुमाकूळ घालत राहतील. ही गोष्ट आहे एका मजदुराची. छगन शेठ लालचंदच्या शेतामध्ये काम करत होता. शेठ लालचंदचं शेत या गावामध्ये सगळ्यात जास्त होतं आणि तिथे खूप मजदूर काम करत होते. दिवसाच्या शेवटी शेठ लालचंद आपल्या मजदुरांना त्यांचा मेहनताना देत होते. तसं तर शेठ लालचंद खूप चांगल्या मनाचे होते, परंतु त्यांनी मजदुरांवर नजर ठेवण्यासाठी काळ्याला ठेवलं होतं. अगं कमला, केव्हापासून बघतोयस की तू तिथेच बसून आहेस? इतका आराम करशील तर तुला मजुरी नाही मिळणार. अरे भावा, माझी तब्येत खराब आहे. ते काही मला माहित नाही. कामावर आलीयस तर काम कर. काळ्या नेहमीच मजदुरांना बरं वाईट म्हणायचा. एके दिवशीची गोष्ट आहे. छगन एका विळ्याने शेत कापत होता आणि त्याची नजर हटली आणि त्याला तो विळा लागला. काही मजदूर त्याच्या जवळ धावले. एका बाईने त्याची मलमपट्टी केली आणि मग सगळे मजदूर काम करायला लागले. काही वेळाने तिकडे काळ्या आला. अरे छगन, असा का बसलायस तू? सेठजी काम करता करता त्याच्या हाताला जखम झालीये. कामावर तर काही लक्ष नसतं तुझं, मजुरी मात्र पूर्ण पाहिजे असते. आता यांच्या औषध पाण्याचाही खर्च करा. एक दिवस तुम्ही या सेठला पूर्णपणे कंगाल करून राहाल. काळ्याचे बरे वाईट ऐकून छगनला खूप राग आला. तो काहीच न बोलता घरी निघून आला. घरी आल्यावर त्याने आपल्या बायकोला सगळी कहाणी सांगितली. बिचारी मार बघून रडायला लागली. अगं तू वेडी आहेस का? तू का रडतीयस? काही दिवसात ही जखम भरून निघेल. हा मार तर ठीक होऊन जाईल, पण त्याचं काय? जो काळ्या तुम्हाला नेहमी वाईट बोलत असतो. त्याचं काय? तो तर त्याचा स्वभावच आहे. मी काय बोलते आहे? मजदुरी करायचं सोडून नाही का देऊ शकत? मजदुरी नाही करणार तर मग मी करू तरी काय? आपण कोंबड्या खरेदी करून अंडी विकू शकतो. आणि या कोंबड्यांसाठी पैसे कुठून येणार? माझं काय, पूर्वजांनी माझ्यासाठी कुठल्याही संपत्ती किंवा खजाना सोडलेला नाहीये. मालाने आपल्या हातातल्या दोन्ही बांगड्या काढल्या आणि कानातली कुंडल पण.
दागिने फक्त शोभा वाढवायला नाही, तर गरजेच्या वेळी कामी येण्यास सुद्धा आहेत. नाही, मी हे नाही घेऊ शकत. मालाच्या जास्त जिद्दीमुळे छगनने ते दागिने घेतले. छगन आणि माला बाजारात गेले आणि त्यांनी ते दागिने एका सोनाराजवळ गहाण ठेवले, जेणे त्यांना 2000 रुपये मिळाले. मग ते एका कोंबडीवाल्याजवळ गेले. दादा, एका कोंबडीची किंमत काय आहे? एका कोंबडीची किंमत तर 100 रुपये आहे, पण तुम्ही एकत्र जर 10 कोंबड्या विकत घेणार असाल तर एक कोंबडा मी मोफत देईन. अरे वा. छगनने व्यापाराला 1000 रुपये दिले आणि व्यापाऱ्याने एका मोठ्या अशा टोपलीमध्ये 10 कोंबड्या आणि एक कोंबडा ठेवला. छगन आणि माला घरी आले आणि मग त्यांनी बांबूच्या तुकड्यांपासून कोंबडींसाठी एक घर बनवलं. कोंबड्यांना आतमध्ये खेळताना पाहून माला आणि छगन खूप खुश होते. दुसऱ्या दिवशी मालाने सगळ्या कोंबड्यांची अंडी एकत्र केली. छगन त्या अंड्यांना एका व्यापाऱ्याजवळ घेऊन जायचा आणि त्याला त्या 10 अंड्याचे 30 रुपये मिळायचे आणि हे असं रोज चालायचं. 1 महिना निघून गेला आणि आज छगन आपल्या महिन्याची मिळकत मोजत होता. एका दिवसाचे 30 रुपये म्हणजे एका महिन्याचे 900 रुपये आणि तुम्हाला मजदुरी मिळायची 500 रुपये. मी विचार करतो की काही पैसे सोनाराला देऊन यावेत. नाही, जे पैसे जास्त आहेत त्यातून आणखीन कोंबड्या विकत आणू, जेणेकरून आणखीन जास्त नफा होईल. छगनने मालाचं म्हणणं ऐकलं आणि त्याने व्यापाऱ्याकडून 5 कोंबड्या आणखीन आणल्या. आता त्यांना रोज 15 अंडी भेटायची. हे पाहून मला खूपच खुश होती. पुढच्या महिन्यात जेव्हा छगन पुन्हा हिशोबाला बसला तेव्हा एका दिवसाचे 45 रुपये म्हणजे एका महिन्याचे 1350 रुपये. अरे बाप रे. आता छगनला गणित समजायला लागलं. पुढच्या 3 महिन्यापर्यंत छगन 10 कोंबड्या खरेदी करायला लागला. आता पूर्ण मिळून छगनकडे 50 कोंबड्या होत्या. आता रोज त्याला 150 रुपये मिळायला लागले. हे पाहून तो खूप खुश होता. ह्यावेळेस जेव्हा त्याने हिशोब केला, पूर्ण महिन्यात आपण 4500 रुपये कमावलेत. बघितलं, मी म्हणत होते ना. हा, चला आता माझ्या हातात मागण्या परत येतील. दोघे सोनाराकडे गेले. 2000चे व्याजासकट 2250 रुपये होतात. हे घ्या. छगनने पैसे दिले आणि दागिने पुन्हा घेतले. तिकडे छगनला एक नथनी दिसली. ती नथ केवढ्याला आहे? जास्त नाही, फक्त 450 रुपयांची. ती सुद्धा देऊन टाका. मालाने नवीन नथनी घातली. आज ती खूप खुश होती. ह्यानंतर छगनने आपला अंड्याचा व्यापार चालू ठेवला आणि एका वर्षभरातच त्याची मिळकत 30,000 रुपये झाली. आता त्याचा स्वतःचा पोल्ट्री फार्म होता आणि काम करायला नोकर चाकर देखील होते. आणि आता त्यांची छोटीशी झोपडी एक मोठा बंगला झाला होता. आता छगन आणि माला आपल्या आयुष्यामध्ये खूप खुश होते. फक्त एका वर्षापूर्वी छगन एक मजदूर होता आणि आता तो एक पोल्ट्री फार्मचा मालक आहे. जर मालाने जिद्द नसती केली तर छगन आज मजदूरच असता. ह्यासाठीच मुलांनो, सफलतेसाठी फक्त एक मोक्याची गरज आहे, जसा छगनला भेटला आणि तो एका वर्षातच सफल झाला. कितमपूर नावाचं एक गाव होतं, जिथे आदित्य पकोडा विकायचा. पावसाळ्याचा वेळ होता. दरवर्षी पावसाळ्यात आदित्यच्या दुकानामध्ये लोक भजी खायसाठी यायचे. एक दिवस खूप जोरात कितामपुरामध्ये पाऊस यायला लागला आणि तेव्हा एक माणूस आदित्यकडे येतो. आदित्य, लवकर दुकान बंद कर आणि निघ, गावामध्ये खूप मोठं वादळ येणार आहे. काय, खरंच? हा बाबा, खरंच, लवकर निघ. आदित्य आपल्या दुकानाला बंद करून गावाच्या बाहेर निघून जातो आणि गावामध्ये जोरदार पावसाच्यामुळे पूर येतो. फक्त मनोजच्या शेताला सोडून इतर सगळ्या गाववाल्यांच्या शेतांची नुकसान होते. गावामध्ये भूकमरीचा वेळ आला होता. तर आम्ही काय खायचं? पुऱ्या गावाच्या शेतांचा तर पूर नुकसान करून गेलाय. काही गोष्ट नाही, तुम्ही सगळे खाण्यासाठी माझ्याकडनं भाजी घेऊ शकतात. फक्त माझ्याच शेतीला या पुरामध्ये काही नाही झालंय.
आदित्य आपल्या भज्याच्या दुकानाला एकदा परत गावामध्ये उघडतो, पण त्याच्याकडे भजी बनवायची सामग्री नसते. तर तो मनोज सब्जीवाल्याकडून भाजी घ्यायला जातो. अरे मनोज भाऊ, 3 किलो कांदे द्या ना. काय भाव चालू आहे सध्या कांद्यांचा? 70 रुपये किलो चालू आहे कांद्याचा भाव. काय 70 रुपये? ते पण 1 किलोचे? मनोज भाऊ, हे चुकीचं आहे. तुम्हाला माहिती आहे की गावाची स्थिती काय चालू आहे. लोकांना घरामध्ये खायला जेवण नाहीये आणि त्यांचं शेत सुद्धा सगळं उद्ध्वस्त झालंय. त्यांचं कमवायचं स्रोत सुद्धा शेतच होतं. यावेळी लोकांच्या मदतीशिवाय तुम्ही त्यांना लुटायला लागलायत. अरे आदित्य, तू तुझं पोट भर ना. तुझ्या मागे पुढे तर कोणी नाहीये. तू एवढं लोकांबद्दल काय विचार करत आहेस? चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे हे मनोज. आदित्य लोकांच्या नुकसान झालेल्या शेतांना पाहतो आणि बोलतो, एक वेळ होती जेव्हा हे सगळ्या लोकांचं कमवायचं साधन असायचं आणि आता हे सगळं एका वाळवंटासारखं लागत आहे. हा पूर यांच्या वर्षांच्या मेहनतीला घेऊन बुडून गेला. गावामध्ये भूकमारी चालू आहे, लोक आजारी पडत आहे आणि मी नेहमीसारखं आज सुद्धा काही करू शकत नाहीये. मी काही कामाचा नाही राहिलोय. आदित्य गावाच्या परिस्थितीला बघून खूप उदास होता. तेव्हा त्या नुकसान झालेल्या शेताच्या समोर एक चमत्कारी माणूस प्रकट होतो. मी समुद्राचा राजा आहे. हा जो पूर तुमच्या गावामध्ये आला होता तो माझ्याच चुकीमुळे आला होता. मला क्षमा कर बेटा. जेव्हा पाऊस हदीपेक्षा जास्त आला तेव्हा माझ्या समुद्राच्या सीमेला माझ्या संतुलनमध्ये नाही ठेवू शकलो आणि त्याचमुळे ह्या गावामध्ये पूर आलाय. आज गावामध्ये ह्या लोकांना खाण्यासाठी काही नाहीये आणि मी सुद्धा त्यांच्यासाठी काही नाही करू शकत आहे. मी माझ्या चुकांना सुधारू इच्छितो. सांग, तू ह्या गाववाल्यांची मदत का करू इच्छितोस? मी माझं आयुष्य एकटाच जगत राहिलो. मी ह्या गाववाल्यांना सोडून, माझं कोणीच नाहीये. हे गाववालेच माझं परिवार आहेत. मला माहीत आहे आदित्य, तू पकोडे विकत होतास ना. आदित्य, जे वस्तू मी तुला देत आहे त्याने गाववाल्यांची मदत कर, जेव्हापर्यंत त्यांचे शेत परत हिरवेगार नाही होणार. समुद्र लोकाचा राजा हात पुढे करतो आणि त्याच्या हातामध्ये एक कढई येते आणि राजा ती कढई आदित्यच्या हातामध्ये देतो. ह्या कढईचं मी काय करू महाराज? पकोडे तळण्यासाठी कांदे आणि तेलाची सुद्धा गरज आहे आणि मी हे पकोडे विकून गाववाल्यांची मदत कशी करणार? ही अशी तशी कढई नाहीये. याच्यामध्ये तुला तेलाची गरज नाही पडणार. त्याच्यामध्ये तू पाणी टाक आणि कुठल्याही भाजीची गरज नाही पडणार. पुरामध्ये आलेल्या दगडांना यामध्ये टाक, ते पकोडे बनून जातील. आदित्य ती कढई घेऊन आपल्या घरी निघून जातो आणि त्या कढईमध्ये पाणी ओततो आणि मग त्याच्या आत दगड टाकतो. ती दगड थोड्या वेळानंतर भजींमध्ये परिवर्तित होतात. हे तर खरंच पकोड्यामध्ये बदलले. मी उद्यापासूनच हे गाववाल्यांना विकायला चालू करतो, ते सुद्धा एकदम कमी दामामध्ये. आदित्य गावामध्ये भजी विकायला सुरुवात करतो. तेव्हा तिथे एक माणूस त्याच्या जवळ भजी खाण्यासाठी येतो. मला थोडे पकोडे दे ना बेटा. माझी एक छोटी मुलगी आहे, तिने खूप दिवसापासून काही नाही खाल्लंय. तिची तब्येत सुद्धा ठीक नाहीये. बेटा, थोडं खाण्यासाठी पकोडे देतोस? बिलकुल चिंता नका करू, मी आत्ता देतो. आणि याचे पैसे द्यायची सुद्धा तुम्हाला काही गरज नाहीये. बस तुम्ही तुमचं आणि तुमच्या मुलीवरती लक्ष ठेवा. आणि हे घ्या, याला आता इथेच खाऊन घ्या. जसंच तो माणूस त्या भजींना खातो तर असं वाटतं जसं त्याच्यामध्ये एक नवीन प्राण आले आहेत. तो खातानाच एकदम दुरुस्त होऊन जातो. हे तर चमत्कारी पकोडे आहेत. याला खाल्ल्यानंतर माझ्या पाठीचं दुखणंच बंद झालं आणि आता मला तंदुरुस्त झाल्यासारखं वाटत आहे. हे जादूचे पकोडे आहेत. याला मी दगडांपासून बनवलं आहे. याला खाऊन लोकांचं आजारपण पण दूर होणार आहे. आदित्य त्या माणसाला सगळं काही सांगतो आणि हळूहळू करून सगळेजण आदित्यचे भजी खाण्यासाठी यायला सुरुवात करतात. जो काही आजारी होता त्याचे सर्व रोग भजी खाऊन बरे व्हायला लागले होते. हे भजी तर खूपच स्वादिष्ट आहेत. जेवढं खाऊ तेवढं कमीच वाटतं, मन भरतच नाही. हो, बरोबर बोलत आहे. आणि अजून तर अजून
माझ्या मुलीची तब्येत सुद्धा ठीक केली आहे. आदित्य, मी तुझा खूप आभारी आहे. अशा अवघड वेळी तू ह्या गावाला खूपच साथ दिलेली आहेस. गावामध्ये सगळीकडे फक्त आदित्यच्या जादुई भजींची चर्चा होत होती. हे सगळं पाहून मनोजला अजिबात नाही आवडत. आता या लोकांना काय झालंय? कोणी माझ्याकडनं भाजीच विकत घेत नाहीये. सगळे त्या आदित्यच्या पकोड्यामुळे विचार केला होता की नवीन बंगला खरेदी करेल, पण हे आदित्यनं माझे सगळे स्वप्न तोडून टाकले. मला लवकरच याचं काही ना काहीतरी करावंच लागेल. मनोज मनातल्या मनात एक योजना बनवायला लागतो. तेव्हा त्याच्या समोर गावाचे प्रधान येतात. आता तरी भाजी जरा कमी भावामध्ये विकायला चालू कर मनोज, नाहीतर तुझं नवीन दुकान बुडून जाईल आणि त्यातून कधी बाहेर नाही येऊ शकणार आणि नंतर यातून तू सांभाळू शकणार नाही स्वतःला. गावाची स्थिती आता वेळेनुसार बरोबर होत चालली आहे आणि भूकमारी जी होती ती आदित्यने नीट करून टाकली आहे. तुम्ही बरोबर बोलत आहात प्रधानजी, पण हे जादूचे पकोडे आदित्य बनवतो तरी कसे आहे? त्याला समुद्राच्या राजाने एक कढई दिली होती, ज्याच्यामध्ये दगड टाकला की ते पकोड्यामध्ये बदलून जातात आणि अजून तर अजून त्यामध्ये तेल टाकायची गरज पण नाही पडत. मी तर विचार करत आहे गाववाल्यांच्या सहमतीने या गावाचं नाव पकोडा गाव ठेवून देऊ. शेवटी आम्हाला पकोड्यांनी तर जिवंत ठेवलंय. असं बोलून तो तिथून निघून जातो. जेव्हा आदित्य आपल्या दुकानाला बंद करायला जात होता तेव्हा तिथे मनोज येतो. आदित्य, मी आत्ता बघितलं की समुद्राच्या किनाऱ्यावरती एक मुलगा फसलाय. मला पोहायला नाही येत. मला असं वाटतंय तू त्याला वाचवून घे. अच्छा, ठीक आहे, मी आत्ता चालला जातो. आदित्य ताबडतोब समुद्राकडे पळून जातो आणि मनोज स्वतःला बोलतो, हा तर खरंच मूर्खात निघाला. आता मी याच्या दुकानातून ती कढई चोरून घेईल. मग कोण बनवतं जादुई पकोडे मी तर बघतोच. मनोज ती कढई डोक्यावर ठेवून जायला लागतो. तेव्हा एक मोठा प्रकाश त्याला दिसायला लागतो आणि त्याच्या डोक्यातून ती कढई खालती पडून जाते. हे कसला उजेड आहे? तेव्हा तिथे तोच समुद्राचा राजा प्रकट होतो. आपल्या स्वतःला सांभाळ आणि बघ, मी जे तुला दाखवत आहे. एक मुलगा होता जो किटामपुरामध्येच राहत होता. तो दिवस रात्र लोकांच्या मदतीमध्येच लागलेला असायचा. मावशी द्या, मी हे ओझं तुमचं उचलतो. तो त्या म्हाताऱ्या आईची मदत करतो. त्याचं सामान तो घरापर्यंत पोहोचवून देतो. त्याच्याजवळ खायला सुद्धा काही नाही आहे. काही दिवसांपर्यंत तो फक्त समुद्राच्या तटावरती असतो, बिना काही खाता. त्याच्यासोबत कोणी बोलायला नसतं. तेव्हा तो कुत्र्यांसोबत बोलायचा, पण तो मुलगा नेहमी हसत राहायचा. आज तर खूप जास्त जेवण मला मिळालं, पण मी एकटाच खाऊन माझं का पोट भरू? चला, मी माझ्या मित्रांसोबत आपलं जेवण मिळून वाटून खाईल. जोरात पावसामुळे त्याच्या डोक्यावर छत सुद्धा नव्हतं, पण मी त्याला कधीच तुटताना नाही पाहिलं. आणि जेव्हाही कुठल्या गाववाल्याची मदत करायची वेळ आली तर तेव्हा मी कधीच त्याला नाही म्हणताना नाही ऐकलंय. एक दिवस प्रधान त्याला बघतात जोरात पावसामध्ये. बेटा, तू इथे काय करत आहेस? मी गाववाल्यांकडून तुझ्याबद्दल खूप काही ऐकलंय की तू गाववाल्यांची खूप मदत करतोस. माझ्याकडे घर नाहीये ना प्रधानजी, आणि माझं कोणी नाहीये सुद्धा, तर मग शेवटी मी गाववाल्यांचीच मदत करतो. असं का म्हणत असतोस की तुझं कोणी नाहीये? मी आहे ना. मला आजपासून तुझ्या वडिलांसारखं समज बेटा. चल सांग, तुला काय चांगलं आवडतं खायला? हो, मला पकोडे खायला खूप आवडतं. ही गोष्ट आदित्यची आहे, ज्याच्याकडे काहीच नव्हतं आणि जे काही होतं त्याने सुद्धा तो लोकांची मदतच करत होता. आणि इथे तू आहेस, ज्याच्याकडे सगळं आहे पण कोणाचीच मदत नाही करत आहेस. मला माफ करा महाराज. जेव्हा सगळ्यांचे शेत आणि सगळे व्यवस्थित होतील, तुझेच फक्त बुडून जातील. जेव्हाही या गावामध्ये पाऊस येईल, तुझी जमीन आणि शेत नष्ट होऊन जातील आणि त्या गाववाल्यांचे शेत एका नवीन सकाळी सारखे खुलून उठतील. मनोज निराश होऊन तिथून निघून जातो. आदित्य पण आपल्या दुकानावर परत येतो आणि भजी विकायला सुरुवात करतो. आणि प्रधान पूर्ण गाववाल्यांच्या सहमतीने
गावाचं नाव कितांपुरा गाव सोडून पकोडा गाव म्हणून ठेवतात.